मित्रांनो, लॉकडाऊन पिरियडमध्ये एक सोलार पॅनल सहित लाईट लावली, त्या प्रोजेक्टबद्दल माहिती देतो आहे. हा तुम्ही पाहताय 10 वॅटचा सोलार पॅनल आहे आणि ह्याची किंमत जवळपास 800 ते 1200 रुपयाच्या दरम्यान असते. याला सूर्याच्या दिशेने फिक्स लावून ठेवलेलं आहे इकडच्या बाजूला सध्या दाखवण्यासाठी इथे ठेवलेला आहे. हा दुसरा ह्याच्यात इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे चार्ज कंट्रोलचं काम असं आहे की सोलार पॅनलवरून जनरेट केलेली लाईट ती एका व्यवस्थित व्होल्टेजमध्ये बॅटरीसाठी देते. तुम्ही ह्याच्यावर बघणार तर हे आहे सोलार पॅनलचे इनपुट. इथे सोलार पॅनलचे प्लस आणि मायनस वायर लावलेले आहेत. इथून प्लस आणि मायनस वायर बॅटरीला कनेक्ट झालेले आहेत. ही आहे बॅटरी 12 व्होल्ट 7.2 एम्पियर अवरची बॅटरी आहे. याची किंमत जवळपास 900 ते 1200 रुपयाच्या दरम्यान राहिली. ही मेंटेनन्स फ्री बॅटरी आहे. यानंतर लोड जो दिलेला आहे याला, याच्यामध्ये तुम्ही बघाल की हे फुल दाखवते, आता फुल चार्ज झालेली आहे. तुम्ही याला याच्यावरून चेक करू शकता. .23 व्होल्ट दाखवत आहे आणि इकडे सोलार व्होल्टेज जे आहे ते आहे 13.42 च्या जवळपास. यानंतर याच्यात दुसरा कॉम्पोनंट आहे 12 व्होल्ट DCA. हा 3 वॅटचा LED लॅम्प. हा फवारणीच्या मशीन बरोबरचा बल्ब आम्ही इथे यूज करतोय. तर ह्या लोडमध्ये इथे हा बल्ब ह्या एका स्विचच्या थ्रू लावलेला आहे. दाखवू. तर ही लाईट जवळपास पूर्ण रात्रभर चालू शकते. 3 वॅटची असल्यामुळे त्याला ॲडिक्वेट हे लोड आहे. आणि ह्या प्रोजेक्टची किंमत जवळपास 3000 रुपयाची आहे. याच्यामध्ये वायरची किंमत आणि फिटिंगची किंमत आपण धरलेली नाही आहे. पण हे एक स्वावलंबी लाईटिंगची अरेंजमेंट करून देते आणि जेवढी आवश्यक आहे लाईट तेवढी आपल्याला भेटते. त्यामध्ये जवळपास किती रुपयांचं होतं यशाचं लक्स 20-22 लक्स इथे भेटते या कामासाठी. फोकस लाईट आहे. मोठ्या खाली हॉलमध्ये हे सफिशियंट असू शकतं, खेड्यात किंवा छोट्या शेतातल्या रूममध्ये. याला काही मेंटेनन्स नाही किंवा काही आवश्यकता नाही. तुम्हाला एकदा फिटिंग करायची आहे, याची वायरिंग करायची आहे आणि याच्यामध्ये प्लस आणि मायनस वायरचं लक्षात ठेवायचं आहे. प्लस मायनस वायर जर चुकीचे लागले तर बल्ब लागणार नाही पुढे. बल्बासाठी तुम्हाला BC बल्ब जो आहे हा, याला प्रॉपर प्लस मायनस वायरची किंवा दुसरी पिन तुम्ही लावू शकता सिंपल. थँक्यू व्हेरी मच.